हा विद्यार्थी मित्रो आता आपला तासिका बघा या ठिकाणी आपला तासिका आहे आता 10वा तासिका आहे। त्या तासिकेमध्ये आपण किंगडम ॲनिमॅलिया आता या ठिकाणी या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे प्राण्यांचं ग्रुप आहे सर्व आणि या ग्रुपमध्ये प्राण्यांचं वैशिष्ट्य दिलं आहे आणि प्राण्यांचं ग्रुपचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण या ठिकाणी पाहूया। आणि हे इथं तर ग्रुपचं किंगडम दिलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त हा धडा स्वतंत्र आणखीन वेगळं चॅप्टर म्हणून आहे पुढे। आता जितकी माहिती आहे ते आपण तेवढे घेऊ, त्याच्यानंतर पुढे डिटेल आणखीन माहिती त्याच्या संदर्भामध्ये धड्यामध्ये आपण पाहू। चला बघा ॲनिमॅलियाचा काय संदर्भ आहे। मेंबर्स ऑफ दिस किंगडम आर हेटेरोट्रॉफ। ह्याचे सर्व मेंबर काय आहेत? हेटेरोट्रॉफ आहेत। हेटेरोट्रॉफ म्हणजे दुसऱ्यावर जगणारे, अडॅप्टेड टू होलोझोइक न्यूट्रिशन। आता अडॅप्टेड टू म्हणजे याचा अर्थ काय या ठिकाणी? होलोझोइक न्यूट्रिशन म्हणजे काय? स्वतःच म्हणजे तोंडाद्वारे अन्न घेणारे, बरोबर आहे, त्याला होलोझोइक आपण असं म्हणतो। लक्षात आलं? अंडरलाईन करून घ्या, लक्षात घ्या। ज्यांचे अर्थ माहीत नसतील तर ते अर्थ तुम्ही लिहून घेत चला। हेटेरोट्रॉफ म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहणारे अन्नासाठी, बरोबर आहे। होलोझोइक म्हणजे तोंडाद्वारे अन्न घेणारे। मी प्रत्येक शब्दांचा अर्थ या ठिकाणी सांगत असतो, तुम्ही लिहून घ्यायचंय। आता मला असं म्हणायची गरज नाही की हा या शब्दाचा अर्थ लिहा म्हणून। लक्षात आलं? आता हे व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला तर मी हे व्हिडिओ टाकतोच आपल्या कॉलेजच्या। याच्या व्यतिरिक्त आपलं यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर अकबर लाला बायोलॉजी किंवा डॉक्टर अकबर बायोलॉजी असं यूट्यूब चॅनल आहे। त्या चॅनलवर गेला तर तुम्हाला आपल्या 11वी आणि 12वीची सर्व तासिका त्या ठिकाणी दिसतील आणि जे जे 11वीचे तासिका आहे ते क्रमाने अल्टरनेट एक 11वीचा आहे, दुसरा 12वीचा आहे, एक 11वीचा एक दुसरा 12वीचा आहे। म्हणून ज्यावेळेस 11वीचं अल्टरनेट जर असेल तर 11वीचं आपण बघावं असा त्याचा अर्थ आहे। तिथं सुरुवातीला लिहिलेलं असते पिरियड नंबर आणि वर्गाचं नाव 11वी सायन्स, मग त्याच्या पुढे धड्याचं नाव आहे आणि त्याच्यानंतर ते कोणतं युनिट आहे त्याच्यामध्ये खाली येतं असा त्याचा अर्थ आहे। लक्षात आलं? हे आपण लक्षात ठेवावं। यूट्यूबवर तुम्ही गेला तर यूट्यूबवर आपल्याला सर्व चॅप्टर्स आपल्या लक्षात येतील। कळाला हा मुद्दा? नाही कळालं तर माझं मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी अगोदर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही मला संपर्क करून विचारणे। माझं व्हॉट्सअपचं नंबर आहे 94 22 07 2105 हा एक नंबर आहे। दुसरा 77 55 97 97 86। ओके, चला आता पुढे आपण बघूया या ठिकाणी। म्हणून काय म्हणलं किंगडम ॲनिमॅलियामध्ये मेंबर्स ऑफ दिस किंगडम, या किंगडम मधले प्रत्येक मेंबर कसे आहेत? आर हेटेरोट्रॉफ, दुसऱ्यावर अवलंबून राहणारे, अडॅप्टेड टू होलोझोइक न्यूट्रिशन। हे अन्न यांच्यामध्ये विकसित कसं झालेलं आहे, कसं बदल झालेला आहे? तोंडाद्वारे अन्न घेणे असा त्याचा अर्थ आहे। जसं आपण मनुष्य आहोत, तोंडाद्वारे अन्न घेतो। मोस्ट ऑफ देम हॅव कॅपॅसिटी ऑफ लोकोमोशन। सर्वांमध्ये कशी कॅपॅसिटी आहे? हालचाल करण्याची, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची। दे आर मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक। हे बहुपेशी आहे आणि त्यांच्यामध्ये केंद्रक असतं। वेअर सेल लॅक क्लोरोफिल ॲज वेल एज सेल वॉल। प्राणी पेशीमध्ये, प्राण्यामध्ये किंवा प्राण्यांच्या पेशीमध्ये हरित द्रव्य नसतो आणि पेशी भित्तिका नसते। लक्षात? सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका, हे वनस्पतीमध्ये असतं। क्लोरोफिल सुद्धा वनस्पतीमध्ये, हे वैशिष्ट्य वनस्पतीचं। ग्रोथ इज डिटरमाइंड, ग्रोथ डिटरमिन्ड कंसामध्ये फॉलोज डेफिनेट पॅटर्न। आता त्यांच्यातलं ग्रोथ जे आहे विशिष्ट प्रमाणामध्ये, विशिष्ट क्षमतेपर्यंतची वाढ होते। आता माणसाची वाढ आहे, उदाहरण माणूस ॲनिमॅलियामध्येच ग्रुपमध्ये येतो, ॲनिमलमध्येच त्या ठिकाणी येतो। माणसाची वाढ काय? झाडा इतकी मोठी होत नाही, चिंचेचं झाड इतकी होत नाही किंवा लिंबाचं झाड जेवढं मोठं तेवढं होत नाही। म्हणजे प्रत्येकाची प्राण्यांची तिथे तिथे डेट म्हणजे ग्रोथ ठरलेली आहे। इन चॅप्टर 4 चौथ्या धड्यामध्ये त्यानं म्हणते
वी विल स्टडी अबाउट द किंगडम ॲनिमेलिया. चौथ्या धड्यामध्ये आपण किंगडम ॲनिमेलियाचा अभ्यास करूया. अँड इट्स फर्दर क्लासिफिकेशन, आणि नंतर त्याचं क्लासिफिकेशन वर्गीकरण सुद्धा काय आहे तर ते आपण पाहू, असा त्याचा अर्थ. ओके, कॅन यू टेल, आता तुम्ही हे सांगू शकता का म्हणताय, काय डिफरन्स बिटवीन प्लांटी आणि ॲनिमलिया, वनस्पती आणि प्राणीमध्ये काय फरक आहे तुमच्या माहित आहे तुम्हाला, बरोबर. ह्याचे सांगितलं तुम्हाला त्या ग्रुपमध्ये. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, प्राणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. वनस्पतीमध्ये हरित द्रव्य असतो, प्राण्यामध्ये हरित द्रव्य नसतो. वनस्पतीच्या पेशी सेलवॉल असतात, त्याची पेशी भित्तिका. प्राणीच्या पेशीमध्ये सेलवॉल नसते, बरोबर आहे. अशा पद्धतीने त्याचं आपण तुलनात्मक फरक लिहायला पाहिजे. त्याच्यानंतर नंबर दुसरा, हाऊ आर फंजी डिफर फ्रॉम प्लांट. बुरशीमध्ये वनस्पतीपेक्षा वेगळं पण काय आहे, कसं आहे हे दाखवावं लागेल, बरोबर आहे. बुरशीमध्ये हरित द्रव्य नसतो. बुरशी हे वनस्पतीपेक्षा खूप मायन्यूट असतात, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर असं आपण बरेच त्या ठिकाणी पॉईंट आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. नंबर तिसरा, तुम्हाला हिंट दिलेली आहे. हॅव यू सीन एनी डिसीज्ड प्लांट इन युअर फार्म. तुमच्या शेतामध्ये रोग झालेली वनस्पती कोणती ते आपण त्या ठिकाणी पाहावं, असा त्याचा अर्थ आहे. आपण शेतामध्ये गेल्यानंतर आपण म्हणतो की नाही हो, रोग पडलं ह्या पिकावर, सगळं पीक वाया गेलं आमचं, बरोबर आहे. प्रत्येक पिकावर रोग हे पडत असतो, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर तर बघा, तिथे विचारलं डू यू नो, तुम्हाला हे माहित आहे का, न्यू व्हरायटी ऑफ बनाना सीडलिंग. नवीन व्हरायटी कशाची, केळीची, बी नसलेली असते. प्रोड्यूस्ड बाय टिश्यू कल्चर टेक्निक. टिश्यू कल्चरच्या टेक्निकने त्याला विकसित केलं जातं. लाईक श्रीमंती, बासाराई, G9R व्हायरसेस फ्री व्हरायटी. म्हणजे हे जे बनानाचे जे व्हरायटी आहेत, व्हायरस मुक्त व्हरायटी आहेत, असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं का म्हणतो. त्याच्यानंतर आता बघा, या ठिकाणी आता व्हायरसच्या संदर्भामध्ये आपण पाहूया. व्हायरसेस अँड व्हायराइड आर ग्रुप्स ऑफ ए सेल्युलर ऑर्गॅनिझम that are not induced in Whitaker's 5 kingdom classification. व्हायरसच्या संदर्भामध्ये जे काही माहिती दिलेली आहे ते 5 किंगडम, बरोबर, सजीवांच्या त्यांच्यामध्ये नाही असं म्हणतंय. लक्षात आलं. चला आता या ठिकाणी या व्हायरसच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगितलेलं ते आपण या ठिकाणी बघूया, बरोबर. 2.14 ए सेल्युलर ऑर्गॅनिझम. ए सेल्युलर म्हणजे त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे की सेलचा संदर्भ याच्यामध्ये येत नाही. आता त्याच्यापैकी नंबर 1 आपण या ठिकाणी बघू, व्हायरसेस. व्हायरसेस वेर नेम्ड सो बाय लुईस पॉश्चर. व्हायरसेस हा नाव लुईस पॉश्चर नावाच्या शास्त्रज्ञाने दिलेलं आहे. कन्सिडरिंग द मिनिंग, त्याचा मिनिंग, त्याचा अर्थ, बरोबर आहे, त्याने दाखवलेला आहे. व्हिनॉम ऑर पॉइझन. म्हणजे व्हायरसचा अर्थ काय, व्हिनॉम म्हणजे विष, म्हणून या व्हायरसला विषाणू असे म्हणतात. बॅक्टेरियाला जीवाणू म्हणतात आणि व्हायरसला विषाणू म्हणतात. दीज ऑब्लिगेट पॅरासाइट वेअर गिवन द नेम व्हायरस. हे दुसऱ्यावर येतात म्हणून यांना व्हायरस असं आपण म्हणतो. बाय M.J. बिकरमॅन. हे बिकरमॅननं दिलेलं आहे, सांगितलेलं आहे. आफ्टर ऑब्झर्वेशन दॅट दे वेर एबल टू मायग्रेट इन अँड अगार जेल. अगार जेलमध्ये याला मायग्रेट केल्यानंतर, दस बीइंग infectious soluble agent, he called the filtrate as contagium vivum fluidum, full stop. It was scientist Stanley who demonstrated that viruses are
inert outside the host cell can be crystalline. बघा इनर होस्टच्या सेलमध्ये असल्यानंतर ते कसं असतं, क्रिस्टलाइन स्वरूपामध्ये असतं. क्रिस्टलाइनचा अर्थ लक्षात आला तुमचा, जसं आपण मीठ आपण बघतो ना कसं असतं खरखरीत, तशा प्रकार त्या ठिकाणी. दे आर मेड अप ऑफ प्रोटीन. हे कशानं बनलेले आहेत, प्रोटीन, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा व्हायरसेस लॅक देअर ओन सेल मशिनरी. व्हायरस म्हणजे स्वतःची पेशीची मशिनरी काय त्या ठिकाणी नसते. दे हॅव प्रोटीन कोट, त्याला कॅस्पिड आपण म्हणतो. प्रोटीन कोट मध्ये त्या ठिकाणी कसलं, त्या ठिकाणी वरचं जे आवरण आहे, खोका जे आपण म्हणतो. आता थांबा, इथं कुठं व्हायरस आहे का बघतो, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे का इथं कॉस्पिड असं कुठं उल्लेख त्यांना केलेला नाही. म्हणजे वरचा हा जो भाग आहे बघा, लक्षात घ्या, मी कोणतं ते या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. हा कवर किंवा हा कवर, याला हे प्रोटीन न बनलेलं आहे, त्याला कॅस्पिड असे म्हणतात. हे लक्षात ठेवावं. ओके, चला पुढे. पुढे बघा या ठिकाणी. व्हायरसेस लॅक देअर ओन सेल मशिनरी. दे हॅव प्रोटीन कोट कॅस्पिड अराउंड द न्यूक्लिक ऍसिड. आता त्या खोक्यामध्ये काय असतो, न्यूक्लिक ऍसिड असतो, बॉक्स असल्यासारखं त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये न्यूक्लिक ऍसिड म्हणजे न्यूक्लिक ऍसिड मध्ये असल्यानंतर त्याच्या सभोवताली प्रोटीननं बनलेलं कॅस्पिड असतं, असा त्याचा अर्थ. व्हायरसेस आर इनॅक्टिव्ह आउटसाइड. व्हायरसेस आर इनॅक्टिव्ह आउटसाइड ॲज अ होस्ट सेल. होस्ट सेलच्या बाहेर जर असेल तर तो इनॅक्टिव्ह असतो. बट वन्स दे एंटर देअर स्पेसिफिक होस्ट सेल, जर एखाद्या होस्ट सेल मध्ये जर मध्ये शरीरामध्ये कोणाच्या एंट्री केलं, दे टेक चार्ज ऑफ सेल्युलर मशिनरी ऑफ होस्ट सेल अँड डुप्लिकेट देम. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं बाहेर तसाच राहतो, मात्र कोणाच्या शरीरामध्ये गेल्यानंतर तो डेव्हलप होतो, असा त्याचा अर्थ. नंतर बाहेर वातावरणामध्ये तो व्हायरस जसा आहे तसंच राहतो, मात्र कोणाच्या शरीरामध्ये एंट्री केल्यानंतर तो मल्टिफिकेशन होतो. मल्टिफिकेशन म्हणजे त्या ठिकाणी त्याची वाढ होते, एखादी 2, 2 चे 4 असं. व्हायरसेस दस कॅन बी कॉल्ड इन्फेक्शियस न्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल. न्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल आपण असं म्हणतो. त्याच्यामध्ये नंतर टाइप्स ऑफ व्हायरस. आता व्हायरसचे प्रकार. ॲज पर जेनेटिक मटेरियल, व्हायरसेस ग्रुप्ड ॲज DNA और RNA व्हायरसेस. जेनेटिक मटेरियल DNA आणि RNA असतं ते आपल्याला माहीत आहे. याच्यानुसार याचे टाईप पडलेले आहेत, असा त्याचा अर्थ आहे. ओके, व्हायरसेस हॅव देअर DNA और RNA ॲज देअर जेनेटिक मटेरियल बट नेव्हर DNA ॲज वेल ॲज RNA. लक्षात आलं. आता त्याच्यामध्ये हे प्लांटमध्ये असलेलं या ठिकाणी बघा, टोबॅको मोझेक व्हायरस म्हणजे तंबाखूमध्ये त्याच्या पानामध्ये असणारं जे व्हायरस आहे ते कसं असतं, याच्यामध्ये मध्ये हा मधला भाग त्या ठिकाणी दिलाय. हॉलो कोर मधली त्याची जो भाग आहे मधला आतला, त्याच्यामध्ये RNA दिलेला आहे. रेडियस 40 अँगस्ट्रॉम युनिट आहे. त्याच्यानंतर कॅप्सोमियर आहे वरचा त्या ठिकाणी कवर, आणि मध्ये RNA हे जेनेटिक मटेरियल आहे. आणि त्याच्यानंतर पिच 30 अँगस्ट्रॉम मध्ये दिलेला आहे, असा त्याचा स्वरूप या ठिकाणी देते. लक्षात आलं तुमच्या. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे मी काय म्हणतो, इथे या ठिकाणी काय म्हणतो या ठिकाणी बघा, protein coat called capsid is made up of smaller unit. प्रोटीन कोट, प्रोटीननं बनलेलं जे व्हायरसचा वरचा जो कवर आता तुम्हाला दाखवलं मी, लक्षात आलं काय म्हणतो, हा वरचा भाग, हा फक्त वरचा, आतला नाही. हे बघा हे दाखवतो, हे बघा हे वरचाच आहे.
बरोबर. कसला शेप? हा असला शेप जे आहे ना ते बघा, हा भाग आहे या ठिकाणी, बरोबर आहे. नंतर त्याच्या आतलं हे नाही, नंतर आपण हे बघू आपण. झालं. तर त्याच्यामध्ये या ठिकाणी काय सांगितलं त्या ठिकाणी ते, म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रोटीन कोड कॉल्ड कॅप्सिड. कॅप्सिड कशाला म्हणतात लक्षात आलं तुमच्या? हां, ते लक्षात ठेवा. इज मेडअप ऑफ स्मॉलर युनिट कॉमा द कॅप्सोमियर, फुल स्टॉप. त्याला कॅप्सोमियर असं म्हणतात. कॅप्सोमियर आर अरेंज्ड इन पॉलीहायड्रल ऑर हेलिकल फॉर्म. बघा, पॉलीहायड्रल या ठिकाणी कसलं, या ठिकाणी मी आता स्ट्रक्चर दाखवलं या पद्धतीचं असं त्या ठिकाणी. राईट. हे जेनेटिक मटेरियल त्याच्यामध्ये हो काही आलं ह्याच्यामध्ये, त्याने इथं दाखवलं नाही, मात्र असं असतं. पुढे आपण नंतर बघूया. चला पुढे बघा या ठिकाणी. हां, कॅप्सिड प्रोटीन जेनेटिक मटेरियल. द जेनेटिक मटेरियल इन व्हायरसेस इज आयदर सिंगल स्टँडर्ड RNA. आता मी जेनेटिक मटेरियल तुम्हाला दाखवलो. और सिंगल और डबल स्टँडर्ड RNA और डबल स्टँडर्ड DNA मधलं जेनेटिक मटेरियल कुठं असतो? याच्यामध्ये असतो हा जेनेटिक मटेरियल. बघा या ठिकाणी दाखवतो, याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल असतो, मध्ये याच्यामध्ये असतो जेनेटिक मटेरियल, असा त्याचा अर्थ आहे. RNAच्या रूपाने किंवा DNAच्या रूपाने असतं असा त्याचा अर्थ आहे. आणि RNAच्या रूपाने असेल तर सिंगल स्टँडर्ड किंवा डबल स्टँडर्ड असू शकतो. DNAच्या रूपाने असेल तर डबल स्टँडर्डच असतो असा त्याचा अर्थ आहे. मात्र RNA हे जास्त प्रमाणे व्हायरसेस दॅट इन्फेक्ट द बॅक्टेरिया. बघा लक्षात घ्या, व्हायरसेस दॅट इन्फेक्ट द बॅक्टेरिया सेल आर कॉल्ड बॅक्टेरियोफेजेस. व्हॉट इज द बॅक्टेरियोफेजेस असं म्हटलं जातं. व्हायरस बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो, त्याच्यावर बसतो आणि बॅक्टेरियाला संपवून आपली त्याच्यामध्ये वाढ करतो, त्याला बॅक्टेरियोफेज म्हणतात. विच नॉर्मली हॅव डबल स्टँडर्ड DNA. आता तुम्हाला या ठिकाणी दाखवतो हे बॅक्टेरियोफेज कशाला म्हणतात. इथं याच्यामध्ये आहे का नाही बघू आपण, पुढच्या धड्यामध्ये या ठिकाणी बघू आपण कुठं आहे तर ते बॅक्टेरियोफेज. मग हे कुठं मिळेल का आपल्याला? नाही, बॅक्टेरियोफेज. आता तुम्हाला बॅक्टेरियोफेज कसं असतं ते दाखवतो तुम्हाला थोडं. आता बघा या ठिकाणी, आता बॅक्टेरियोफेजची आकृती इथं दिलेली नाही. आता उदाहरण मी तुम्हाला दाखवतो थोडंसं मोठ्या स्वरूपामध्ये. आता हे बॅक्टेरिया असं गृहीत धरू आपण, हे बॅक्टेरिया बरोबर आहे, आणि हा व्हायरस आहे, हा व्हायरस. आणि व्हायरस काय करतो? हे बॅक्टेरियावर अटॅक करतो. लक्षात घ्या, हे त्याचे हे धरण्यासारखे हे जेनेटिक मटेरियल आहे त्याच्यामध्ये. कोणतं? हे मध्ये असलेलं जेनेटिक मटेरियल. आणि हे जेनेटिक मटेरियल मध्ये आत सोडतो इथं छिद्र पाडून. आणि इथं छिद्र पाडून पडल्यानंतर इथं जेनेटिक मटेरियल आल्यानंतर काय होतं? इथे व्हायरसेस तयार होतात, छोटे 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 छोटे. हे व्हायरस तयार झालं, हे व्हायरस तयार झालं, त्याच्यानंतर हे व्हायरस तयार झालं हे. आणि ही बॅक्टेरियाची वॉल फुटते आणि फुटून हे फुटल्यानंतर हवेमध्ये वातावरणामध्ये पूर्ण व्हायरसेस पसरतात. एक व्हायरस एक बॅक्टेरियाला इन्फेक्ट करून त्याच्यामध्ये आपले जेनेटिक मटेरियल सोडून बॅक्टेरियाचा अस्तित्व संपवून मग ते बॅक्टेरिया फुटून बॅक्टेरियामधून नंतर काय होतात? व्हायरसेस बाहेर पडतात. याला बॅक्टेरियोफेज म्हणतात असा त्याचा अर्थ. पुढे कुठे आणखीन आलं तर तुम्हाला दाखवू. बरोबर. आता हे जे त्याचे काय दिलेले आहेत, टेल फायबर ज्याला आपण म्हणतो, टेल फायबर्स बरोबर, त्याच्याद्वारे तो काय करतो? त्यांना पकडतो. जसे आपल्या हाताची बोट असतात का नाही, तसं हा व्हायरस काय करतो? एक बॅक्टेरियाला पकडतो, त्याला इन्फेक्ट करतो, त्याला मारून टाकतो, त्याच्यामध्ये आपले जेनेटिक मटेरियल सोडतो आणि त्याच्यामध्ये एक बॅक्टेरियामध्ये नंतर त्याची पिलावडं तयार होतात आणि बॅक्टेरियाची वाल फुटते आणि वातावरणामध्ये व्हायरसेस पसरतात. तुम्हाला मी सांगितलं वातावरणामध्ये बॅक्टेरिया डेव्हलप होत नाही. दुसऱ्यांच्या शरीरामध्ये, बॅक्टेरियाच्या शरीरामध्ये किंवा माणसांच्या शरीरामध्ये, इतर सजीवांच्या शरीरामध्ये गेल्यानंतर ते डेव्हलप होतात असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला पुढे.
कुठे चालू आहे आपलं? हां, इथे आपलं बरोबर आहे. हां, चला. बॅक्टेरियोफेज कशाला म्हणतात हे या ठिकाणी सांगितलं. विच नॉर्मली हॅव डबल स्टँडर्ड DNA हे आपण सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी हे बघा, व्हायरसेस कॉजेस डिसऑर्डर लाईक लीफ क्रोलिंग. बघा, व्हायरसने इन्फेक्ट केल्यानंतर पानामध्ये क्रोलिंग म्हणजे कुरळे झाल्यासारखं होऊन जातात. येलोइंग पिवळसर होऊन जातात. मोझेक फॉर्मेशन एक्सेट्रा. मोझेक फॉर्मेशन म्हणजे त्या ठिकाणी खराब होऊन जाणे इन प्लांट वनस्पतीमध्ये. यू हॅव हॅर्ड ऑफ फूट अँड माउथ डिसीज इन ॲनिमल. ॲनिमलमध्ये तुम्ही ऐकलं असेल फूट अँड माउथ डिसीज किंवा स्वाईन फ्लू ज्याला आपण म्हणतो, विच आर व्हायरल डिसीज. स्वाईन फ्लू हे ऐकलं असेल, हे सुद्धा कसलं रोग आहे? व्हायरसचा रोग आहे असा त्याचा अर्थ आहे. स्मॉल पॉक्स देवी ज्याला आपण म्हणत होतो, मंप गलगंड, हर्प टू कॉमन कोल्ड. कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी. कॉमन कोल्ड म्हणजे या ठिकाणी काय? सर्दीचा जो काही रोग आहे. आणि त्याच्यानंतर आणि हर्प म्हणजे त्वचेचा रोग. लक्षात आलं? आणि मम म्हणजे गलगंड. गलगंडाचा रोग जे आहे त्या रोगाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग का म्हणते या ठिकाणी? हे सगळे व्हायरसने होतात. कॉमन कोल्ड सर्दी. आज जे संपूर्ण जगामध्ये कोरोनाचा व्हायरस पसरत आहे ते सर्दीचा व्हायरस आहे. कोरोना व्हायरस, रायनो व्हायरस तुम्हाला अगोदरच्या मी कॉमन कोल्ड या डिसीजमध्ये शिकवलेलं आहे. हे सर्दीचं व्हायरस आहे. व्हायरसेस आर द कॉझिटिव्ह एजंट. हे व्हायरसेस रोग निर्माण करणारे आहे ऑफ मेनी डिसीज इन ह्युमन. मानवामध्ये. द लिस्ट इन्क्लूड्स एड्स टू. ह्यांची जी यादी आहे, एड्स सुद्धा त्याच्यामध्ये येतं. असा हा व्हायरलनंच होणारा रोग आहे असा त्याचा अर्थ. ओके, चला. त्याच्यानंतर आता बघा बी, व्हायराइड पोटॅटो स्पिंडल ट्यूबर डिसीज वॉज फाउंड टू बी कॉज्ड बाय सिंगल स्ट्रँडेड RNA. बटाट्यामध्ये त्या ठिकाणी RNA हे जे काही जेनेटिक मटेरियल आहे विच लॅक प्रोटीन कोड, त्याच्यामध्ये मात्र प्रोटीन कोड वरची राहत नाही. TO डिनर इन 1971 रिपोर्टेड दॅट, यांनी रिपोर्ट आपली माहिती दिली काय? दिस इज अ लो मॉलिक्युलर वेट RNAचा मॉलिक्युलर वेट अतिशय कमी असतो अँड स्मॉलर इन साईज दॅन व्हायरस. व्हायरसपेक्षाही याची साईज कमी असते. दीज इन्फेक्शियस RNA स्टँड आर कॉल्ड व्हायरॉइड. यालाच व्हायरॉइड असे म्हणतो असा त्याचा अर्थ. ओके, त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी आता पुढे एक नंतरचा भाग या ठिकाणी कोणता? या ठिकाणी मला असं वाटतं की हे आपण नंतर बघितलं तरी चालेल किंवा नाहीतर वाटलं तर हेही आपण बघू आपण. चला बघा, जाऊ द्या. बघा, इंटरनेट माय फ्रेंड. इंटरनेट आपलं मित्र असं म्हणतंय. त्याने काय म्हणतंय? पिरियॉन्स. पिरियॉन्स हे काय आहे? इन मॉडर्न मेडिसिन, आधुनिक औषधशास्त्रामध्ये सर्टन इन्फेक्शियस न्यूरोलॉजिकल डिसीजेस वेर फाउंड टू बी ट्रान्समिटेड बाय abnormally fold protein. These protein are called pyron. याच प्रोटीनला पायरॉन असे म्हणतात. The word pyron comes from प्रोटीनियस इन्फेक्शियस पार्टिकल. प्रोटीननं बनलेलं इन्फेक्शन होणारं पार्टिकल आहे त्याच्यानं. फॉर एक्झाम्पल मॅड काव डिसीज इन कॅटल. जनावरांमध्ये मॅड, जनावर पागल होतात म्हणतात ना ते बरोबर आहे. जॅकोब्स डिसीज इन ह्युमन. आता ह्युमन मध्ये एक प्रकारचा रोग आहे ते जॅकोब्स त्याला म्हणतात. फाइंड मोर इन्फॉर्मेशन अबाउट पायरॉन. पायरॉनच्या संदर्भामध्ये खूप माहिती आपण मिळवू शकता असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता पुढचा भाग या ठिकाणी बघा कोणता आहे? लायकेन आहे. हे व्हायरसची माहिती तुम्ही पाहिली. व्हायरस म्हणजे विषाणू, हे फक्त लक्षात घ्या त्याच्या संदर्भात. आणि बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू.
एक व्हायरस एका बॅक्टेरियावर अटॅक केल्यानंतर त्याच्यामध्ये एंट्री करून त्याच्यामध्ये आपले जेनेटिक मटेरियल बॅक्टेरियामध्ये सोडतो आणि बॅक्टेरिया नंतर फुटून अनेक व्हायरसेस बाहेर पडतात, याला बॅक्टेरियोफेज म्हणतात असा त्याचा अर्थ. ओके, चला आता सी भाग या ठिकाणी आहे, लायकेन आहे. लायकेन इज को एक्झिस्टन्स ऑफ अल्गी अँड फंजाय फॉर म्युच्युअल बेनिफिट. आता लायकेन म्हणजे काय? लायकेन म्हणजे शेवाळ आणि बुरशीचं कॉम्बिनेशन. म्युच्युअल बेनिफिट म्हणजे काय? दोघांचाही फायदा असतो. म्युच्युअल म्हणजे बोथ आर बेनिफिटेड. उदाहरणार्थ पती पत्नी आहेत, बरोबर, दोघंही एकमेकांच्या फायद्यासाठी लग्न करतात आणि संसार थाटतात, त्याला म्युच्युअल आपण म्हणतो. कळालं? किंवा काही कोणीतरी दोन माणसं मिळून बिझनेस करतात, त्या बिझनेसमधून दोन्हीही माणसं पैसा कमवतात, त्याला म्युच्युअल असं आपण म्हणतो. बोथ आर बेनिफिट असा त्याचा. अल्गी मेंबर द फायकोबँड as it is called mostly belong to cyanobacteria. बघा, अल्गी ही जी आहे तर याला फायकोबँड इज कॉल्ड मोस्टली बिलॉंग टू द सायनोबॅक्टेरिया. ह्या बॅक्टेरियाची जात आहे. त्या बॅक्टेरियाला दुसरं आणखी नाव आहे ब्ल्यू ग्रीन अल्गी सुद्धा म्हणतात, बरोबर. हे बॅक्टेरिया असतात मात्र हिरवे असतात. और ग्रीन अल्गी, हिरवं शेवाळ सुद्धा म्हणतो आपण त्याला. आता नंतर शेवाळच्या नंतर फंगल मेंबर इज कॉल्ड मायकोबियॉन्ट. बघा, अल्गीला फायकोबियॉन्ट आणि बुरशीला मायकोबियॉन्ट. दे आर एक्सलंट एक्झाम्पल ऑफ सिम्बॉसिस. हे दोघांचंही खूपच म्हणजे एक्सलंट म्हणजे खूप आदर्श उदाहरण आहे, कारण दोघांचे फायदा असलेलं. द अल्गल कॉम्पोनंट्स ऑफ lichen provide food to fungi, fungal part, while fungal provide shelter to alga. बरोबर आहे. याच्यामध्ये काय, शेवाळला काय फायदा आहे आणि बॅक्टेरिया म्हणजे बुरशीला काय फायदा आहे त्याने ते सांगितलेलं आहे, बरोबर आहे. द अल्गल कॉम्पोनंट लायकेनचा जो अल्गिना लायकेनमध्ये जो काही भाग शेवाळचा आहे तो काय करतो? प्रोव्हाइड द फूड टू फंजी पार्ट. बुरशीच्या भागाला शेवाळ हे अन्न पुरवठा करतो. व्हाईल फंगल प्रोव्हाइड, आणि बुरशी काय करते? शेवाळाला जागा राहण्यासाठी उपलब्ध करून देते. फंगस प्रोव्हाइड शेल्टर टू अल्गा अँड ऑल्सो अब्झॉर्ब द वॉटर अँड मिनरल टू अल्गा. मग अल्गीकडून हे बुरशी काय करते? पाणी आणि क्षार शोषण करून घेते. द असोसिएशन इज इंटेन्स अँड इट इज डिफिकल्ट टू आयडेंटिफाय देम ॲज ए सेपरेट लिव्हिंग बिईंग. आता हे दोन्हीही वेगळं राहणं शक्य होत नाही असा त्याचा अर्थ ते लक्षात आलं. आता बघा, हे लायकेनचं उदाहरण आहे. हो काही हे लायकोन. आता लायकेन नेमकं कसं असतं हे थोडंसं तुम्हाला सांगतो. आता भाजीमध्ये टाकण्यासाठी धनेफूल घेतात बघा, धनेफूल, बरोबर. धने आपल्याला माहिती आहे आणि फूल बी येतं त्याच्याबरोबर. तो लाकडावर येणं असतो आणि तशा प्रकारचं काही हे लायकेन. बघा, हे हिरवं असलेलं मात्र ते फूल जे असलेलं ते काळं होऊन जात आहे आणि ह्यालाही वाळलं की त्या पद्धतीने त्याचा उपयोग होतो. चला पुढे. दो फाउंड इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट लाईक स्नो क्लॅड पोल्स. स्नो म्हणजे बर्फ पडणाऱ्या भागामध्ये हे येत असतात. लायकेन आर सेन्सिटिव्ह टू पोल्युशन. लायकेन हे प्रदूषणासाठी खूपच त्या ठिकाणी सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे तिथे येऊ शकत नाही. जिथे प्रदूषण असेल तर लायकेन वाढत नाहीत. बर्फाळ भाग असेल तर त्या ठिकाणी येतात. दे आर नॉट फाउंड इन पोल्युटेड रिजन. लायकेन प्रदूषित भागामध्ये येत नाहीत. पाणी प्रदूषित असेल किंवा हवेचं प्रदूषण असेल. हेन्स आर कन्सिडर्ड ॲज पोल्युशन इंडिकेटर. म्हणजे जिथे लायकेन नसेल तर त्या ठिकाणी लक्षात येतं की तिथला भाग प्रदूषित आहे, आणि लायकेन जर असेल तर इथला भाग प्रदूषण नाही. म्हणून लायकेन हे इंडिकेटर आहे. इंडिकेटर म्हणजे प्रदूषण आहे किंवा नाही ते दाखवणारा. लायकेन असल्यानंतर काय होईल? त्या ठिकाणी या भागामध्ये प्रदूषण नाही.
लायकन असेल तर काय होईल, या भागामध्ये प्रदूषण आहे असं माहिती आपल्याला मिळते. म्हणजे म्हणून पोल्युशन इंडिकेटर्स म्हटलेलं आहे. लायकेन ऑल्सो प्ले इम्पॉर्टंट रोल इन सॉइल फॉर्मेशन बाय युझिंग स्पेसिफिक ॲसिड प्रोडक्शन. आता विशिष्ट प्रकारचा ॲसिड प्रोडक्शनमध्ये उपयोग होतो असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर कॅन यू टेल, आता तुम्ही सांगशाल का म्हणताय, काय सांगायचं या ठिकाणी आता, व्हाय आर व्हायरसेस कॉल्ड इन्फेक्शियस न्यूक्लिओप्रोटीन. व्हायरसलाच काय म्हणतात, इन्फेक्शन करणारं न्यूक्लिओप्रोटीन का म्हणतात माहिती द्या. बरोबर आहे. डिस्क्राईब जेनेटिक मटेरियल इन प्लांट. डिस्क्राईब जेनेटिक मटेरियल इन प्लांट अँड ॲनिमल व्हायरसेस ॲज वेल ॲज इन बॅक्टेरियोफेज. बॅक्टेरियोफेजमध्ये जेनेटिक मटेरियलमध्ये प्लांट कोणता आहे त्या ठिकाणी म्हणते. डिफरन्स बिटवीन व्हायरसेस अँड व्हायराइड. व्हायरस आणि व्हायराइडमध्ये काय फरक आहे हे सांगा असं म्हणतंय. ओके, या ठिकाणी आता आपण स्टॉप करूया. इथे हा भाग इथे संपला. ओके राईट, आय विल स्टॉप हिअर. नंतरच्या पिरियडमध्ये आपण नंतरचा भाग आपण पाहूया.